तर मित्रांनो, तिकडून आपण चालत आल्यानंतर पाहू शकतात, तिकडून आपण चालत आल्यानंतर आपल्याला इथे 7 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. ही रतनगडाच्या पाठी आहेत, ते तुम्हाला दाखवतो. तर इथे एक महादेवाची छोटीशी पिंड आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सुंदरसा होळी काम आहे, पाहू शकतात. मित्रांनो, या टाक्यांचं अशी रचना आहे की या टाक्यांचं असं बांधकाम आहे की तुम्ही पाहू शकतात. हे बघा, हे असे का काढलेले तेही तुम्हाला मी सांगतो, हे दाखवतो. मित्रांनो, पाहू शकता इथे ह्या 7 पाण्याच्या टाक्या आहेत. 7 पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी तुडुंब भरलेलं आहे. तर इथे एक अशी रचना आहे की बघा, हे असं इथं कोरलेलं आहे. याचं कारण असं की एक पाण्याचं टाकं फुल भरलं की त्याचं पाणी खालच्या टाक्यात जाणार, बरोबर. तसंच करत करत असं सर्व ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. हे बघा, पाहू शकता, सर्व टाक्यांचे इथं कोरलेलं आहे, ज्या कारणाने एक टाकं भरलं की दुसरं टाकं भरतं. असं इथे आलात तरी 12 महिने या पाण्याच्या टाक्या भरलेल्या असतात. तुम्ही या पाणी कशासाठी वापर करू शकता. तर असे पाण्याच्या टाक्यांची कहाणी आहे.